कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर आत्ता वाजलेले आहेत 5। आज शुक्रवारला सुरुवात केलेली आहे। सगळं काम बाकी आहे। जॉबहून आत्ताच आलेली आहे। लाईट सुद्धा गेली एवढ्यात। भांडे वगैरे सुद्धा बाकी आहेत माझ्यावाले। अजून पूजा करायची बाकी आहे। लेपन वगैरे करायचे, सर्व काम करायचे। 5 वाजून गेलेले आहेत। स्वयंपाक पण करायचा आहे, पूजा पण करायची, सर्वच बाकी आहे। तर चला, आणि ही मंडळी चहा घेत आहे। तर चला, गेल्या महिन्यातच सुरुवात करायची होती आपल्याला शुक्रवारला, जे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार आहेत त्याला। तर गेल्या महिन्यामध्ये होते आपले जे मार्गशीर्ष महिन्यातले शुक्रवार होते, तर ते पकडलेले, शुक्रवार नव्हते, गुरुवार होते, तर ते धरले होते। त्यासाठी राहिले होते आपले। म्हटलं चला, सगळेच उपास नको। आता ह्या महिन्यामध्ये सुद्धा उद्याचे हे पौष महिन्यामधले रविवारी सुद्धा असतात। कुणाकुणाला असतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर असो, हे तर आपले काय 2-4 निघून जातील, आणि ते पण तसेच होते म्हणायला। पण म्हटलं जास्त होतात उपवास, पण मध्ये एकादश असते, चतुर्थी वगैरे तर सुटलेलीच आहे माझी। तर असो, आवरते मी, आणि एकदम चेहरासुद्धा असा थकल्यासारखा झाला आहे। अवतार भरपूर झालेला आहे। तर चला, मी आवरल्याच्या नंतर भेटते तुम्हाला। तर ही बघा, सकाळी केली ती मटर बटाटा। तर ही सकाळची उरलेली भाजी आहे, आणि ही थोडीशी मेथीची भाजी आहे। तर बघा, एवढ्या सकाळी माणूस करून जातं मुलांसाठी, आणि मुलं हे असं करतात। असो, मुलं येणार शाळेतून आल्याच्या नंतर खातील। आणि हा बघा गॅस, चहा पाणी वगैरे करून झाल्याच्या नंतर असंच ठेवतात। कसं पुसतात मुलांना एवढं डीपली काही जमत नाही। हे बघा, नुसतं रेस जर फिरवली तरी उमटते। तर आता मला ह्याला पुसून घ्यावं लागणार आहे अगोदर। तर चला, मी पण जास्त डीपली नाही पुसलेला आहे, थोडासा आपला पुसून घेतलेला आहे, आणि थोडासा असा पुसून घेऊनच आता हे करणार आहे, इथं स्वयंपाक करणार आहे। कारण काय आहे, कामावून आल्याच्या नंतर एवढं डीपली काम करीत बसायची इच्छा नाही होत। तर काय आहे ना, जर आपण कामावून आल्याच्या नंतर थोडंसं थांबलं तर मग कामाला खूप उशीर होतो, आणि मग आपली चिडचिड होते। तर त्यासाठी थोडंसं का होईना पण घेतलं मला। स्वयंपाक झालेला आहे, स्वयंपाक केलेला आहे। थोडासा राजगिऱ्याचा हलवा, गाजराचा हलवा मी थोडीशी प्रोसेस केली, आणि बाकीचा प्रतीक्षाने केलेला आहे। हे वरण केलेलं आहे, हा भात केलेला आहे, झालेले आहेत। नैवेद्याचं ताट जे आहे ते भरवलेलं आहे। तर अशा प्रकारे घाई पटकन आवरलेलं आहे। 8:30 वाजत आलेले आहेत। तर चला, आरती करून घ्यायची बाकी आहे अजून। तर इथं पूजा झालेली आहे, नैवेद्य दाखवलेला आहे, आरती वगैरे करून घेतलेली आहे। पण व्हिडिओ मात्र शूट नाही केलेला सर्व, कारण खूप घाई होती। आणि चला, संध्याकाळची सगळी आपली आवराआवर झालेली आहे। ड्राय सेल काय मला तरी बाटलीसारखं दिसायला, पण ड्राय सेल आहे। हां का? म्हणजे नेमकं ड्राय सेल म्हणजे काय? आपली जी इलेक्ट्रिक सेल असते ना, ती ड्राय सेल आहे। इलेक्ट्रॉनिक सेल, इलेक्ट्रिक आपण रिमोट मध्ये जी सेल लावतो ती सेल आहे ती। इलेक्ट्रिक रिमोट मध्ये,
अच्छा, ती शेल आहे होय. मला वाटलं आपल्या ह्याच्या शरीराला पण शेल्स असतात ना, मला वाटलं ते येतं. ती सेल वेगळी, सेल वेगवेगळे असतात ना. ओके ओके, तरीच मला सेल्स कसं काय झालं. चल काढ खालचं काय बघू दे. खालचं कविता आहे. कुठली कविता आहे? विद्येनेच मनुष्य आले या जगा माझी, न दिशे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देऊन किंवा भोगून उणे नाहीत सदैव वाढत असे. ऐसे एकच विद्या धन अनुभवत गुण, न दुजेत वसे. नाना विध रत्नांची कनकांची असते भूषणे फार. चार विद्यास एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सका नाही. अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. चिंतित फळ देऊ या कल्पतरू मनोरथ पूर्वी. या परी सकल सुखे जी देई दुखे समस्त जी वारी. त्या विद्येतेचे अनन्य भावे सदा भजा भारी. छान केलं. आणि हो, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सावित्रीबाई फुलेचा जीवन प्रवासातील थोडीसं हे अभिवादन आपण त्यांना करूया. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.